मुरुडतील तपस बारवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। वरळीतील हिट अँड रन प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे। आदित्य ठाकरेंनी काही वेळापूर्वीच मृत महिलेच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे। एका बाजूला मुंबईतील या तपस बारवर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे, ज्या बारमध्ये मिहिर शाह यानं मद्यप्राशन केलेलं होतं त्या बारवर हा बुलडोझर फिरवण्यात आलाय। तर दुसरीकडे आमदार आदित्य ठाकरे यांनी या मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि त्यांचं सांत्वन केलं आहे। तर या कारवाईवरून नेत्यांची कशी जुंपली आहे पाहूयात। नाही, जसे जसे प्रसंग समोर येतात मग त्या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर इमिजिएट कारवाई व्हायला लागली। यापूर्वी तर घटना घडायच्या 2 दिवस चर्चा व्हायची आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नसायची, परंतु आपण बघाल पुण्यात सुद्धा तशा प्रकारची बुलडोझर कारवाई झाली आणि आता पण या ठिकाणी ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथून निघाला त्या बारवर कारवाई झाली। याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या अवैध गोष्टी आहेत, ज्या ज्या त्या ठिकाणी विघातक अशा गोष्टी आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारे सरकार माफ करायला तयार नाही, हे आपल्या कठोर कारवाईनं दाखवून दिलेलं आहे। नाही, जसे जसे प्रसंग समोर येतात मग त्या गोष्टीची तात्काळ दखल घेऊन त्याच्यावर इमिजिएट कारवाई व्हायला लागली। यापूर्वी तर घटना घडायच्या 2 दिवस चर्चा व्हायची आणि कुठल्याही प्रकारची कारवाई नसायची, परंतु आपण बघाल पुण्यात सुद्धा तशा प्रकारची बुलडोझर कारवाई झाली आणि आता पण या ठिकाणी ज्या ठिकाणी ती घटना घडली तिथून निघाला त्या बारवर कारवाई झाली। याचा